महाराष्ट्रातील महिला वर्गाची सर्वात आवडती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। पण गेल्या काही महिन्यात या योजनेसंदर्भातील कुरबुरी वाढल्या होत्या। काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागत होतं। पण आता अखेर एक चांगली बातमी आहे, कारण महिलांचे हे रखडलेले हप्ते सुरळीत करण्यासाठी आता राज्य सरकारने वेगात हालचाली सुरू केल्यात। पण म्हणजे सरकारने नक्की काय केलंय आणि लाडक्या बहिणींनाही काय करावं लागणार आहे यासाठी सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे। तांत्रिक चुकांमुळे ज्या महिलांना मिळणारा लाभ थांबला होता, त्यांना आता एक शेवटची संधी सरकारने दिली आहे। आपल्या अर्जात सुधारणा करण्यासाठी या महिलांकडे आता 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख ठरली आहे। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांपासून वंचित असलेल्या हजारो लाभार्थी महिलांना मोठा आधार मिळण्याचं म्हटलं जात आहे। पण हे हप्ते नेमके का रखडले होते किंवा नेमकी अडचण काय होती, तर योजनेच्या सुरुवातीला अर्ज भरताना घाई गडबडीमुळे अनेक महिलांनी ई-KYC प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते। विशेषतः नाही ऐवजी हो अशा तांत्रिक निवडीमुळे अनेक पात्र अर्ज नाकारले गेले होते आणि या तांत्रिक त्रुटी दूर करून माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने ही अंतिम मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे। आता या तांत्रिक त्रुटी दूर करण्याची संधी कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे हे देखील समजून घ्या। तर ज्यांचे अर्ज मंजूर आहेत पण खात्यात एकही रुपया जमा झालेला नाहीये, तसेच ज्यांच्या बँक खात्याच्या माहितीत त्रुटी आहेत किंवा ज्यांनी अद्याप आधार कार्डचं प्रमाणीकरण पूर्ण केलेलं नाहीये, शिवाय ज्यांचे बँक खाते DBD साठी लिंक किंवा सक्रिय नाहीये, अशा सर्व लाभार्थी महिलांना अर्ज दुरुस्तीची संधी मिळणार। त्यामुळे तुम्ही जर यात बसत असाल तर लवकर दुरुस्तीच्या प्रक्रियेला लागा, म्हणजे तुमचे रखडलेले हप्ते मिळतील आणि या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल। शिवाय तुमच्यापैकी अनेकांच्या मनात असेल की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे, तर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 277 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्यानं येत्या काही दिवसांमध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना दिली जाऊ शकते असं कळत आहे। दरम्यान तुम्हाला याविषयी काही प्रश्न, शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका।